नाही, म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यात मनुष्यबळ लागत होतं. मग ATCचं असेल, CISFचं असेल, तर ते आता पूर्ण होतंय. पुढच्या काही दिवसात आपल्याला रात्रीची इथली विमानसेवा सुरू झालेली आपल्याला दिसेल. उडान योजनेचा शिर्डी एअरपोर्टला फायदा होत नाहीये, त्याच्यामुळे तब्बल 18,000पर्यंत तिकीट जातं, फक्त त्यांची अडवणूक होते. उडान योजनेच्या माध्यमातून मी आपल्याला जसं म्हणालो तसं पुढच्या काही टप्प्यामध्ये उडान योजनेत आपल्याला शिर्डीच्या या विमानतळाचा समावेश किंवा शिर्डीतनं काही विमान प्रवास देशांतर्गत किंवा राज्यांतर्गत काय करता येईल का याचा विचार आपण निश्चितपणे पुढच्या काळात करणार आहोत. शिर्डीचा शिर्डीवरून दिल्ली यायला 6,000 रुपये लागतात, जायला 12,000 रुपये लागतात. नाही, आता अशीच परिस्थिती गोव्यामध्ये सुरू झाली होती. तर या वर्षीचा अहवाल सांगतात, बातम्या सांगतात की गोव्याची गर्दी त्यामुळे ओसरली. नाही, शेवटी उडान योजनेचा उद्देशच हा होता. मोदीजी असं म्हणतात की उडे देश का आम नागरिक हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफर करेगा. या देशातील सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास हा आवाक्यात आला पाहिजे. आता त्यासाठी बघा, आपण हे सुद्धा नेहमी तक्रार व्हायची की विमानतळावरती खाद्यपदार्थ हे फार महाग मिळतात, आणि म्हणून आता आम्ही उडान कॅफे नावाचं सुद्धा प्रत्येक विमानतळावरती एक आउटलेट सुरू करायचा प्रयत्न करतोय. कलकत्त्याच्या विमानतळावरती मागच्या आठवड्यात आम्ही ते सुरू केलं, जेणेकरून या ठिकाणी 10 आणि 20 रुपयात आपल्याला मग चहा असेल, पाणी असेल, काही नाश्ता असेल, अत्यंत कमी दरामध्ये सर्वसामान्य माणसाला मिळेल याची व्यवस्था आता पुढच्या काळात आम्ही करतोय. आणि या देशातील नागरिकाला बघा, तुम्ही मागच्या 10 वर्षापूर्वी या देशात केवळ 75 विमानतळ होती. आत्ता 10 वर्षात या देशात 157 विमानतळ झाली. ही प्रगती आहे. या देशातील प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत कितीतरी पटीने आता वाढ झाली, आणि म्हणून सर्वसामान्य माणूस सुद्धा आता विमानाच्या प्रवासाला प्राधान्य देतोय. उडान योजनेच्या माध्यमातून त्याचा उद्देश तोच आहे की याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला हे दर परवडले पाहिजेत. म्हणून आमच्या मंत्रालयाच्या मार्फत किंवा भारत सरकारच्या माध्यमातून VGF आम्ही घेतो, व्हायबिलिटी गॅप फंडिंग जे असतं ते आम्ही देतो. राज्य सरकारचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. आता सोलापूरची नवीन विमान सेवा चालू होतीये, कारण शेवटी कमर्शियली व्हायबल असेल तरच एखादी एअरलाइन्स कंपनी त्याच्यामध्ये पुढे येऊ शकते. सोलापूर ते मुंबईचा प्रवास सुद्धा असाच होता. शेवटी सोलापूरला सुद्धा आपल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला असेल, आपल्या तुळजाभवानी मातेचं दर्शन असेल, किंबहुना स्वामी समर्थांच्या सुद्धा दर्शनाला जेव्हा मोठ्या प्रमाणात भाविक जातात, त्यामुळे मुंबई ते सोलापूर ते मुंबई या सुद्धा विमान सेवेला प्रारंभ होतोय. त्याच्या सुद्धा VGF माननीय देवेंद्रजींच्या सरकारने, राज्य सरकारने VGF देण्याचं कबूल केलं. त्यामुळं याच्यावरती खूप आपण काम करतोय. 6 तारखेला मुंबईमध्ये राज्यातील सर्व विमानसेवा ज्या आहेत, आत्ता काय परिस्थिती आणि भविष्यात याला कसं चालना देता येईल, कसं वाढवता येईल, यासाठी मुंबईत सुद्धा 6 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमच्या भारत सरकारच्या वेगवेगळ्या अथॉरिटीचे सगळे प्रमुख लोक, AIचे चेअरमन असतील, ATC असेल, DGC असेल, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जवळपास आम्ही मुंबईला 6 तारखेला याच्या संदर्भात बैठक घेणार आहोत. आणि एकूणच राज्यातली विमानसेवा ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला परवडेल, अधिक चांगली कशी करता येईल याचा विचार होता. हा, मी तेच आता म्हणालो की एकूणच राज्यात नाही, एकूणच देशातल्या सर्वसामान्य माणसाला विमानसेवा त्याच्या आवाक्यात आली पाहिजे, त्याला परवडली पाहिजे. यासाठी निश्चितपणे उडान योजनेत दिवसेंदिवस आपण प्रगती करतोय, संख्या वाढतीये. आज देशात 600 जवळपास विमान प्रवास म्हणजे हवाई मार्ग, 600 हवाई मार्ग हे उडानमध्ये सुरू आहेत. तर पुढच्या काळात महाराष्ट्रात, शेवटी मी इथून जातो त्यामुळे मला शेवटी माझाही स्वार्थ तोच आहे, शिर्डी असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, या सगळ्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्या अंतर्गत आपले जिल्हे, आपली शहरं ही जोडली जावेत. म्हणून उडानमध्ये निश्चितपणे पुढच्या काळात शिर्डीचा विचार सुद्धा आपण करणार आहोत. शिर्डीत माझ्यापेक्षाही बाबांच्या दर्शनाला येणारी संख्या ही जवळपास 2.25 कोटी आहे, आणि ती दिवसेंदिवस वाढणार आहे. त्यामुळे हा विचार निश्चितपणे आपण करतोय. नक्की मी म्हणालो होतो. मी आपल्याला तेच म्हणालो की शेवटी आम्ही विचार नक्की करणार आहोत, परंतु शेवटी कमर्शियली व्हायबल होणं हे सुद्धा अनेक विमान कंपन्यांवरती अवलंबून असतो. आपण त्यांच्याशी चर्चा करू, जी लोक पुढे येतील त्यांना आपण काम करायचं सांगितलं. आता तेच काम चालू आहे, त्याच्यात होऊन जाईल.
विमानतळ तयार झालं या गावची जमीन आहे, त्या गावच्या ग्रामपंचायतीला जवळपास 7 ते 8 कोटींचा खर्च विमानतळ बांधण्यासाठी अद्याप दिलेला नाही. मला आता ही तुम्ही माहिती देता, मला ही जर व्यवस्थित माहिती माझ्यापर्यंत पोहोचली तर 100% त्याच्यामध्ये आपण न्याय देऊ. सर सक्तीची कारवाई सुद्धा नोटीस सुद्धा मला ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नाही. आपण जर दिली तर मी नक्की गावकऱ्यांना ज्यांच्या जमिनी दिल्या त्यांना न्याय द्यायचं का माझं. सर शिर्डी एअरपोर्ट हे महाराष्ट्र शासनाचं आहे, त्यामुळे इथं भाडं जास्त आहे, त्यामुळे बऱ्याच विमान कंपनी इथं येत नाही. त्याच्यासाठी काही तुम्ही राज्य कसं असतं की देशात कुठेही जरी नवीन विमानतळ असेल किंवा करायचं असेल किंवा आत्ता कार्यरत असेल तर जागा ही त्या राज्य सरकारने द्यावी लागते आणि मग पुढचं काम आम्ही करत असतो. त्यामुळे MADCच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी आज जे आपण पाहतो की स्थानिक पाहतो जिथं डॉमेस्टिक सर्व्हिसेस आहेत तिथे राज्य सरकार स्वतः MADCच्या माध्यमातून असेल विमानसेवा चालू ठेवली. पण राज्यात कुठेही नवीन विमानतळ करायचं आहे तर राज्य सरकारलाच देशात कुठेही ते राज्य सरकारने जागा द्यावी लागते. या ठिकाणच्या काही अडचणी असतील, काही त्रुटी असतील तर त्या भारत सरकार म्हणून आमचं मंत्रालय म्हणून निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये काम करतो. कमी करणार आहे. मला अडचणी एकदा व्यवस्थित समोर आल्या की करू. नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि या नवीन वर्षाच्या निमित्तानं बाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी आलो, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यासोबतच शिर्डी विमानतळाच्या संदर्भातले काही विषय आहेत ते सुद्धा या ठिकाणी विमानतळावरती APD आणि आमच्या सगळ्या टीमसोबत त्याची चर्चा आता आम्ही करणार आहोत. पण नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे आज. मी नेहमी इथं येतो आणि त्यानिमित्तानं बाबांचं दर्शन घेता आलं, ते मनामध्येही होतं. गेल्या अनेक वर्षापासून मी नेहमीच शिर्डीला माझं येणं असतं, दर्शनाला येतो, वेगवेगळ्या कामाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण येणं होतं. बाबांच्या दर्शनाला देशभरातून दरवर्षी जवळपास 2 ते 2.25 कोटी लोक शिर्डीमध्ये येतात आणि त्या अनुषंगानं शिर्डी एअरपोर्टच्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर व्हाव्यात आणि एक सुखकर प्रवास देशातील सर्व भाविकांना या ठिकाणी करता यावा म्हणूनही हा विचार आज आला. 24 तास शिर्डीचं विमानतळ सुरू राहावं म्हणून नाईट लँडिंगच्या काही फॅसिलिटीज या ठिकाणी पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी होत्या. CISFची मॅनपॉवर या ठिकाणी अपुरी होती आणि म्हणून माननीय विखे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी या विषयाच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहांना या विषयाची माहिती दिली आणि 4 दिवसापूर्वी मलाही ज्या वेळेला ही माहिती सातत्याने विखे साहेब सांगत होते, पण ज्या वेळेला 4 दिवसापूर्वी माझी माननीय गृहमंत्री साहेबांची भेट झाली त्यावेळेला शिर्डी विमानतळासाठी लागणाऱ्या जवळपास 45 इतक्या संख्येची CISFची मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे जेव्हा सांगितलं, त्यांनी तातडीनं त्याच्यावरती कार्यवाहीचे आदेश दिलेत. पुढच्या काही दिवसातच म्हणजे अगदी 10 ते 15 दिवसाच्या काळातच त्याच्या आतमध्येच आपल्या या विमानतळाला जे आवश्यक मनुष्यबळ आहे CISFचं, जेणेकरून रात्रीचं सुद्धा आपल्याला आता या ठिकाणची सेवा सुरू करता येईल, ती पूर्ण होईल. ATCच्या सुद्धा संदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या, मॅनपॉवरचा विषय होता, तो सुद्धा पुढच्या काही दिवसात निश्चितपणे पूर्ण होईल. योगायोगानं माझ्याकडं सहकारासोबत तेही खातं आहे आणि म्हणून देशभरात जरी प्रवास करत असलो तरी माझ्या या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणची विमानतळ असतील, तिथले प्रश्न असतील, रात्रीची 24 तासची सुविधा असेल, रनवे एक्सटेन्शन असेल, विमानतळाच्या पायाभूत सुविधा असतील, उडानच्या माध्यमातून अनेक आपल्या राज्यांतर्गत सेवा नव्यानं सुरू करण्याचा विषय असेल, काही ठिकाणी भूसंपादन असेल, अशा अनेक जिल्ह्यांमधल्या आपल्या विमानतळाचं काम करण्याची संधी मला मिळाली आहे आणि म्हणून मला देशभरात फिरलो तरी प्राधान्य हे शेवटी नेहमी आपल्या राज्यालाच राहणार आणि त्या अनुषंगानं आज दर्शनही झालं आणि शिर्डीच्या विमानतळाच्या संदर्भातले अनेक जे काही विषय होते ते सुद्धा आता मार्गी लागत आहेत. अधिकची माहिती आता इथून गेल्यानंतर एक बैठक आहे, APD आणि त्यांची आमची इथली सगळी टीम त्यासोबत आमचे माहिती देतील
त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा अधिकाधिक सेवा या शिर्डी तळावरून देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा कसं सुरू करता येईल याचाही विचार निश्चितपणे पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी लागणाऱ्या राज्य सरकारची आमची मदत असेल आणि केंद्र सरकार म्हणून आमचं मंत्रालय असेल, या दोन्हीच्या समन्वयातून निश्चितपणे पुढच्या काळात आपण या शिर्डीतली आमच्या बाबांच्या या पवित्र भूमीतून देशात आणि देशाच्या बाहेरची विमानसेवा अधिक चांगली करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.